शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही राधानगरी तालुक्यातर्फे पूर्ण ताकदीनं आणि शक्तीनं येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभारलेलो आहोत। आम्ही 5ही जिल्हा परिषदमध्ये आमचे उमेदवार दिलेले आहेत, 6 पंचायत समितीला आम्ही आमचे उमेदवार दिलेले आहेत। सर्वजण आम्ही ताकदीनं आणि शक्तीनं लढून या निवडणुकीमध्ये विजय संपादन करू। नवीन चेहरे आणि विकासात्मक धोरण या दृष्टीनं आम्ही निवडणुकीत उतरत आहोत। पूर्ण ताकदीनं शक्तीनं उतरून गोरगरीब जनतेच्या आणि एकनिष्ठ शिवसैनिकांच्या जोरावर ही निवडणूक आम्ही लढून जिंकणार आहोत। वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात घडामोडी चालू आहेत। जर त्या पद्धतीनं आम्हाला वरिष्ठांचे आदेश आले तर आम्ही वरिष्ठांचा आदेश पाळू, नसेल तर आम्ही स्वबळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लढणार आहोत। ठाकरे सेनेने अनेकांना दिग्गज केलं, राजकारण मातबर केलं, मात्र ते आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला सोडून गेले असं वाटतंय। एकाकी पडल्यासारखं वाटते का तुम्हाला? नाही, एकाकी पडल्यासारखं आम्हाला अजिबात वाटत नाही। असे किती जणांना तरी शिवसेनेनं आमच्या मोठं केलेलं आहे आणि किती जणांना तरी आमचा पक्ष मोठं करणार आहे। फक्त निष्ठेनं आम्ही मातोश्रीसोबत राहणार आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या पक्षाचं काम करून ही निवडणूक पार पाडणार आहोत। आपल्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील आम्ही बी फॉर्म ज्या उमेदवारांना देण्यात आले त्यांची नावं खालीलप्रमाणे: राधानगरी मतदारसंघासाठी जिल्हा परिषद उत्तम पाटील तालुका प्रमुख, कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सचिन पाटील माझगावकर, कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सौ विमल पाटील, राशिवडे मतदारसंघातून रवींद्र पाटील आणि पंचायत समितीमधून धामोड पंचायत समितीमधून परत रवींद्र पाटील, सोळांकूर मतदारसंघातून रणजित काशीद, फिजिवडे मतदारसंघातून ओंकार आरडे आणि कौलव मतदारसंघातून अमृता अमर डोंगळे ह्या राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे इथले आमदार जे सातत्याने मी त्यांना 2009 पासून ते आजच्या परवाच्या झालेल्या निवडणुकीपर्यंत त्यांना आम्ही मदत करत राहिलो आणि त्या अशा मोठ्या गावामध्ये आम्ही मदत करत राहिलो की तिथं आम्ही मोठे विरोधक असताना देखील आम्ही तिथं मदत करत राहिलो आणि तिने आमची दखल घेतली नाही। म्हणून आम्ही उबाटा पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आम्ही आज प्रवेश करून आम्ही आतून तिथली उमेदवारी घेतलेली आहे। येत्या भविष्याच्या काळामध्ये कौलव पंचायत समिती मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकल्याशिवाय मात्र राहणार नाही, एवढं नक्की मी आज तुम्हाला सांगतो।